सावरगड येथील कचरा डेपोला भीषण आग लागली. या आगीत सुमारे 2 कोटीचे नुकसान झाले. सकाळी सुमारे 9:30 वाजताच्या दरम्यान नगर परिषदेकडील सावरगड येथील घनकचरा डेपोला भीषण आग लागून संपूर्ण परिसर धगधगत आहे. बाजूच्या शेतकऱ्यांनी शेतातील धुऱ्याला लावलेल्या आगीतून हा वणवा पसरत कचरा डेपोपर्यंत पोहोचल्याने काही क्षणातच आगीने विद्र रूप धारण केले होते. या आगीत कचरा वर्गीकरणासाठी वापरण्यात येणारी अत्याधुनिक मशीन पूर्णतः जळून खाक झाली असून 2 मोबाईल शौचालय गाड्याही भस्मसात झाल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार जळालेल्या मशीनची किंमत सुमारे 1 कोटी रुपये असून नुकसान अंदाजे 1.5 ते 2 कोटी रुपयाच्या घरात असल्याचे समजले. घटनास्थळी आग नियंत्रणासाठी यवतमाळसह घाटंजी, राडेगाव आणि कळंब येथून अग्निशमन दलाची वाहने पाचारण करण्यात आली. वाहन चालक विपिन रहांगडे, राहुल यादव, मनीष पवार तसेच फायरमॅन निलेश भिसे, निखिल पाठक, रवी चौधरी, हेमंत डोगरे आदींनी सकाळपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र सायंकाळपर्यंत ही आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नव्हती. आग अत्यंत भीषण असल्याने जवळपास 2 दिवस आग नियंत्रण मिळवण्याकरिता लागणार असल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली होती. विशिष्ट म्हणजे इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षपणामुळेच नुकसान वाढल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. सावरगड येथील हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तब्बल 17 एकर क्षेत्रावर उभारण्यात आला असून त्यात ओला कचरा प्रकल्प, MRFD शेड, सॅनिटरी व धोकादायक कचरा व्यवस्थापन, वैज्ञानिक लँडफिल, FSTP प्रकल्प, बेल्ट कन्व्हेयर, श्रेडर मशीन यासारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. अशा महत्वाच्या प्रकल्पात अग्निसुरक्षेची प्रभावी यंत्रणा का नव्हती, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे अनेक प्रश्न अनुत्तरीय राहत आहे. कचरा डेपो परिसरात अग्निरोधक उपाययोजना का नव्हत्या? शेतातील आगीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश का आले? कोट्यवधीच्या प्रकल्पाचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? दुर्घटनेनंतरही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी का पोहोचले नाहीत? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. ही घटना केवळ अपघात नसून प्रशासनाच्या हलगर्जीपणाची घोतक असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे. शासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी जोरदार मागणी आता होत आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.